अपूर्णावस्थेमधल्या राम मंदिराला विरोध करत शंकराचार्यांनी सोहळ्याला न जाण्याचं जाहीर केल्यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी टीकास्त्र सोडलंय। शंकराचार्यांचं हिंदू धर्मातलं योगदान काय असा सवाल नारायण राणेंनी केलाय। मंदिर हे राजकीय भूमिकेतून नाही तर धार्मिक भावनेनं बनवलं जातंय आणि त्याचं शंकराचार्यांनी स्वागतच करायला हवं होतं असं राणे म्हणाले। नारायण राणेंच्या टीकेवर आता महंतांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्यात। शंकराचार्यांचं कार्य राणेंनी समजून घ्यावं असं महंत अनिकेत शास्त्री यांनी सुनावलंय। या मंदिराला शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात की त्याच्यावर टीका करावी, म्हणजे त्यांच्या शंकराचार्य आमच्या बीजेपीला मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत। हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही, धार्मिकतेने राम आमचा देव आहे, दैवत आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं होत आहे आणि केलं जात आहे। दिवस पूर्ण होण्याचा कधीही होऊ दे, पण रामाची मूर्ती तिथे जागेवर येते, आम्हाला नतमस्तक व्हायला येईल याचं समाधान आहे आम्हाला। शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनातलं सांगावं। हे योगदान हिंदू धर्मासाठी दिलं जे रामाने दिलं। नारायण राणे साहेबांनी जगद्गुरु शंकराचार्यांबद्दल जो प्रश्न उपस्थित केला आहे, मला असं वाटतं की जगद्गुरु शंकराचार्य आदि शंकराचार्य यांचं जे योगदान आहे सनातन हिंदू धर्मासाठी ते अतुलनीय आहे आणि धर्मसंस्थापनार्थाय या गोष्टीसाठी त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांचं जे योगदान आहे त्याबद्दल राणे साहेबांनी समजून घेणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं राणे साहेबांच्या शब्दाचा विपर्यास काढला जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।